अजिबातच नाही आला. कारण मी तुला सांगू का, माझ्या पिढीमध्ये थोडंसं असं होतं, म्हणजे आपल्या वेळेला असं होतं, की खूप हुशार असेल तर सायन्स, मग किंवा नाही तर मग कॉमर्स, नाही तर आर्ट्स. हे 3च होते आपल्याला. ह्यांना एक्सपोजर बघ ना केवढे. आपल्याला 3च गोष्टी होत्या. ह्यांना म्हणजे जगभराचं एक्सपोजर आहे. आणि मला असं वाटतं, की कला क्षेत्र हे समुद्र आहे. बरोबर. म्हणजे तिथे तर उलट बुद्धिमान माणसं, अत्यंत विचारी, चांगल्या विचाराची माणसं इथे यायला हवीच आहेत. आणि आत्ता सुद्धा आत्तापर्यंत या कला क्षेत्रामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी इतकं मोठं हे क्षेत्र बनवलेलं आहे, इतकं सन्मान त्या क्षेत्राला मिळवून दिलेला आहे. आणि तो कुठेतरी आपल्याला पण त्या थोडंसं आपल्या त्या कला क्षेत्रामध्ये काहीतरी योगदान देण्याची संधी मिळाली आहे, हीच आधी केवढी मोठी गोष्ट आहे. बरोबर. सो त्या सगळ्या दिग्गज कलाकारांना ज्यांनी ज्यांनी या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आहे, त्या सगळ्यांना नमन करून मी तर असं म्हणेन, की प्रत्येकाने आपल्या मुलांना कला क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवं. सई, तू याचं उत्तर काय देशील? की जसं मी म्हणाले, की मला कधीच कुठल्याही गोष्टीसाठी प्रेशर केलं नाही गेलं. ही माझ्यावर जबाबदारी होती, की मी जे म्हणेन त्याला ते हो म्हणणार आहेत. तर मला रिस्पॉन्सिबिलिटी होती, की मला असं निवडायचंय प्रोफेशन किंवा ज्याच्यात मला खरंच मजा येईल, कारण ते मला सपोर्ट करायला रेडी आहेत. सो ती रिस्पॉन्सिबिलिटी बघून मी जेन्युइनली खूप पॅशनेट आहे अबाउट ॲक्टिंग, अबाउट सिंगिंग. तर मला हेच करायचं होतं मनापासून अगदी, आणि सपोर्ट रेडीच होता. आणि स्ट्रगल आहे हा सईचं पण. म्हणजे ती सहज सांगते आता, पण तिचं स्ट्रगल मी बघितलं. मला तो ऐकायला आवडेल स्ट्रगल. थोडाफार तू सांगावास. तू कसं शोधलंस ते सुद्धा सांग, कारण ते खूप स्ट्रगल आहे. लोकांना सोपं वाटतंय, सोपं नाही. उलट तुझ्या वयाच्या मुलांना ते इन्स्पिरेशन ठरेल. खरंच खूप कष्ट घेतले तिने, गेले 5-6 वर्ष ती स्ट्रगल करते आहे. तो कसा मला तो स्ट्रगल ऐकायला आवडेल. सो आय थिंक कॉन्टेंट क्रिएशन स्टार्टेड आउट ऑफ दिस स्ट्रगल म्हणू आपण. कारण मी रोज, अजूनही रोज, आता घरी जाऊन पण मी ऑडिशन देणार आहे. मी रोज ऑडिशन देते. आधी द्यायला जायचे, मध्ये कोविड नंतर घरून पाठवायचं, तर आता थोडं मिक्स असतं, कधी जायचं कधी घरून. आणि मी ऑडिशन द्यायला जायचे तेव्हा ते बघायचे की हे स्क्रिप्ट आहे, बोलून दाखवा. आणि मग झाली ऑडिशनमध्ये म्हणायचे थँक्यू. ते म्हणायचे ऐका ना, पण मला गाता येतं, मी क्लासिकली ट्रेंड आहे, आणि मला ॲक्सेंट्स येतात वेगवेगळे करायला, आणि मला नाचता येतं, मी शिकली आहे नाच करायला, आणि मला हे पण येतं, आणि मग मला ड्रायव्हिंगसुद्धा करता येतं, स्विमिंगसुद्धा. तर तुम्हाला जे हवं असेल, कारण मी खूप स्किल्स आय डेव्हलप. तर ते म्हणायचे की नाही, आम्हाला एवढंच बघायचं होतं, आता यू कॅन गो. तर मला नेहमी वाटायचं की कसं कळेल लोकांना की मला हेही करायचं आहे, मला हेही करायचं आहे. तो असं हे होता की मी काय करू की कळेल. आणि मग माझी बेस्ट फ्रेंड आहे मनीषा, तिने मला सांगितलं आता आपल्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया, विच इज एव्हरीबडीज प्लॅटफॉर्म. यू डोंट नीड कॉन्टॅक्ट्स, यू डोंट नीड कोणाचा तरी एक काय म्हणतो आपण ओळख किंवा रेकमेंडेशन, कशाचीच गरज नाही आहे. तुम्ही तुमचा फोन आणि तुमचं टॅलेंट इज द प्लॅटफॉर्म. आणि आय एम सो ग्रेटफुल टू सोशल मीडिया की मी मग घरी आले, तिने मला सांगितलं तुला हे येतं ना, मग ह्याचा व्हिडिओ बनव. म्हटलं मला हे पण करायचं. ती मला व्हिडिओ बनव, हे पण करायचं, व्हिडिओ बनव, असं. तर तसं ते सुरू झालं. आणि आता फायनली जर्नी कधी सुरू झाली, कुठल्या वर्षी? 2022 फिल्म शूट केल्यानंतर. आणि तू जवळपास 600K क्रॉस केलायस, म्हणजे काही दिवसात तुझे मिलियन्स होतील फॉलोअर्स. आणि ते 10 accents in 1 minute, 10 accents in 1 minute क्लिक झालं. म्हणजे खूपच कमी वर्षामध्ये तू इतका तो पल्ला गाठलेला आहेस. पण हे जे असतं ना, तू आत्ता एक गोष्ट म्हणालीस की तू त्यांना सांगायचीस, आणि ते एका वृक्ष ह्याच्यात एक आम्हाला ठीक आहे झालं, काय वाटायचं. आणि तिथे एक असतं ना, कारण तिथे तो जो पॉइंट असतो, तिथे तुम्ही पडण्याची शक्यता असते. तिथे तुम्ही उभं राहिलं पाहिजे त्या क्षणाला, आणि परत ठीक आहे, ओके, आता पुढचं. सो तो क्षण, तो मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की जेव्हा समोरचा माणूस असं म्हणायचा, तेव्हा तू त्यातनं कशी बाहेर यायचीस ते पण सांग. आणि फिल्म करताना पण तुला एक जो अनुभव आलाय, त्याच्यानंतर तू उभारी जी धरलीस सीनच्या वेळेला, तो ओव्हरवेल्मिंग सीन जो होता, ते पण सांग की तिथे पण तू कसं स्वतःला सांभाळलंस. मी खरंच क्रेडिट देईन माझे आई बाबा आणि माझ्या अराउंड माझे भाऊ आणि माझा जो फ्रेंड सर्कल आहे, माझे सगळ्या मैत्रिणी, माझे सगळे मित्रमैत्रिणी, त्यांना एवढा माझ्यात असे मित्रमैत्रिणी मिळणं ज्यांना माझ्याहूनही जास्त कॉन्फिडन्स आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. की मी ऑडिशन देऊन सॅड होऊन घरी आले, पण घरी असं वातावरण आहे, माझे आई बाबा, माझे भाऊ आणि माझे फ्रेंड्स, की अरे वी नो यू गॉट दिस, मग तू असं कर, मग तू हे कर, मग आम्ही तुला मदत करतो. माझे अर्धे फ्रेंड्स तर सिनेमॅटोग्राफर्स आहेत, मग अर्धे
डिरेक्टर्स पण आहेत. मग हे असं मदतीने आणि खूप आय एम व्हेरी ग्रेटफुल की माझ्या अराउंड अशी लोक आहेत ज्यांना माझ्यात खूप विश्वास होता. तर दॅट हेल्प्ड. आणि मी तुला फोन केला ते फिल्मच्याला, आणि मी जसं सांगितलं, आई इज ऑलवेज रेडी विथ मला जेव्हा जी ॲडवाईसची गरज आहे. तर मी जेव्हा अमायराचं शूटिंग करत होतो लंडनमध्ये, दॅट वॉज द फर्स्ट टाइम मी एकटी प्रवास केलेला कुठे. म्हणजे इंडियातही मला नाही वाटत मी कुठे मी तिला असं कधीच लांब एकटीला नव्हतं सोडलं. नाही, कधीच नाही. तर आय वॉज व्हेरी एक्सायटेड पण ऑल्सो नर्वस. पण आम्ही तिथे गेलो आणि बिकॉज फिल्म लिनियर शूट नाही होत, चौथ्या दिवशीच मेन सीन होता, इंटेन्सचा क्लायमॅक्सचा सीन. आणि मी माझा पहिलाच सेट आणि असं लांब घरापासून, आणि मी म्हटलं खूप ओव्हरवेल्मिंग होतं, खूप मी अँक्शियस होते. मग मी आईला फोन केला आणि ते टाईम डिफरन्स वगैरे बघून फोन केला. मी म्हटलं मला खूप असं घाबरायला होतं आहे, मला ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे, अँक्शियस वाटतं आहे, तर मी काय करू. तर मग ती म्हणाली की आत्ता सीनमध्ये काय करायचं आहे, सीन कसला आहे. तर मी म्हटलं त्याच्यात ही मुलगी पण अँक्शियस आहे आणि ओव्हरवेल्म्ड आहे आणि तिलाही भीती वाटते. तर माझी म्हणाली मग हेच तुला तिथे करायचं आहे, यूज दिस. तर हे मला माहिती होतं, पण हे बोलणारं कोणीतरी लागतं आणि त्याच वेळेला तीच ॲडवाईस देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर जे तिला सुचते मॅजिकली, मे बी बिकॉज वी आर रिलेटेड ऑर समथिंग, इट्स मॉम थिंग. आणि मला असं वाटतं ही पण ईश्वरी कृपाच असते की त्यावेळेला योग्य आपल्या तोंडून पण बोलणं जाणं, आणि अनुभव. तुला म्हटलं माझ्या क्षेत्रातला थोडा अनुभव तिला हा असा उपयोगी पडतो. आणि ती खूप सेन्सिटिव्ह आहे, तिला पटकन लागते एखादी गोष्ट, खूप हर्ट होते. संवेदनशील असणं कलाकार म्हणून चांगलंच आहे, पण माणूस म्हणून थोडं स्ट्रॉंग राहायला लागतं. म्हणून मी तिला काय म्हटलं, तुला ही जी भावना येत होती मनामध्ये की खूप वाईट वाटत होतं, भीती वाटत होती, किंवा कळत नव्हतं की मी काय करू नक्की, मी विचारायला पण भीती वाटत होती, हे सगळ्या ह्या ज्या भावना आहेत, मी म्हटलं त्या यूज कर, तेच हवंय सीनमध्ये. आणि आपण जितकं आपल्याला तो एक हर्ट असतो, जितकी आपण भावना अनुभवू तितकीच आपण ती देऊ शकतो ना त्या व्यक्तिरेखेसाठी. खूप स्पेशल काय माहितीये, ही माझी फर्स्ट फिल्म आहे आणि इट इज हिज लास्ट. तर हे खूप म्हणजे आय मिस हिम सो मच. कारण आई आणि अतुल काकांनी काम केलंय खूप एकत्र, आणि तेव्हा ती मला स्टोरीज सांगायची. तो एवढा टॅलेंटेड आणि एवढा असा प्रोफेशनल, आणि त्याला सगळंच येतं, कॉमेडी, सिरियस, इंटेन्स, सगळं करतो आणि एवढा चांगला माणूस आहे. आणि आम्ही जेव्हा लंडनमध्ये होतो, तो सारखं म्हणायचा की तुझा पिक्चर सह्या, तुझा पिक्चर आहे, तुझा पिक्चर कधी येतोय. म्हटलं आपला पिक्चर तर नाही, हा तुझा आहे. आणि तो आम्ही परत आल्यावर लंडनवरून पण तो मला विचारायचा की तुझा पिक्चर कधी येतोय. आणि तिथेही त्यांनी एवढं ही मेड शुअर की आय एम कम्फर्टेबल. मग तो मला विचारायचा तू कम्फर्टेबल आहेस ना, तू हे आहेस ना, रिलॅक्स आहेस ना. तर आय हॅड समबडी, म्हणजे माझ्या आईच्या भावासारखा एक असा. आणि चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर स्वतः अतुल आणि सोनिया परचुरे या दोघांनी मला आवर्जून फोन केला सईचं कौतुक करण्यासाठी की ती अप्रतिम अभिनय करते, आणि मला खूप बरं वाटलंय अशी ही माणसं. तसंच मला सुभाष घई सरांचा फोन आला, राजेश्वरी मॅम, पूजा सावंत, सगळ्यांनी मला स्वतःहून सांगितलं की सई खूप छान काम करते. आणि आपली मुलं, तर तुलाही मुलगी आहे प्रसिद्धी, आपली मुलं जेव्हा गुणी असतात, काम चांगलं करतात, तेव्हा आई म्हणून आपल्याला जो आनंद, जे समाधान मिळतं ते शब्दात नाही सांगू शकत, पण ते तुला कळेल.